ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण. अनुवाद श्री पंढरीनाथ काशीनाथ थावरे. संपादक श्री विनायक गोविंद देसाई. MA BEd काव्यतीर्थ. गीता प्रेस गोरखपूर. श्रीहरी. प्रकाशकीय निवेदन. परित्राण साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश व धर्माची प्रतिष्ठापना यासाठी मी वारंवार अवतार घेतो, असे श्री भगवान अर्जुनाला सांगतात. या श्लोकात अवताराची मुख्य 3 प्रयोजने सांगितली आहेत, परंतु सामान्य मानवांच्या व असामान्य तपस्वी मुनींच्या दृष्टीने भगवत अवतारांची आणखीही प्रयोजने असतात. सामान्य मानवांसाठी अवताराचे प्रयोजन भागवतात सांगितले आहे. स्वमूर्त्या, लोकलावण्य निर्मुक्त्या, लोचनम नृणाम, गिर्भिस्ताः स्मरताम चित्तम पदैस्तानि क्षताम क्रियाः, आच्छिद्य कीर्ती सुश्लोकाम वितत्य यत्र सा नुकौ तमोनया तरिष्यन्ति त्यगात स्वं पदमीश्वरः. भगवान पृथ्वी तलावर अवतरतात तेव्हा त्या कार्याला अनुरूप असे एक मानवाला कळण्यासारखे रूप घेतात, पण ते रूप असामान्य दिव्य असते. त्यामुळे सर्वांचे डोळे त्या रूपावर खिळून राहतात. श्री शुकाचार्य सांगतात, भगवान श्रीकृष्णांचे रूप असे होते की त्रैलोक्याचे लावण्य त्यावरून ओवाळून टाकावे. ज्यांच्यामुळे जग सुंदर झाले त्या लावण्य निधीचे रूप कोण वर्णन करू शकणार. गोकुळातील नंद यशोदा, गोपी गोप इतकेच काय, गायी बैल सुद्धा श्रीकृष्णांना पाहताच स्वतःचे देहभान विसरून जायचे. आजही कवी वर्णनानुसार केलेल्या त्यांच्या मूर्तीकडे पाहूनही भाविक देहभान विसरतात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रूप पाहताम लोचनी सुख झाले तो साजनी, सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर. संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, कळो नेदी सुख दुःख तहान हरपली भूक, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. अशा रीतीने भगवान आपल्या अलौकिक रूपाने लोकांचे नेत्र आपल्याकडे आकर्षून घेऊन त्यांना विषयांचा विसर पाडतात. या ठिकाणी नेत्र हे सर्व ज्ञानेंद्रियांचे प्रतिनिधी म्हणून घेतले आहेत. त्यांच्या लांबून कानावर आलेल्या वाणीमुळेही ऐकणाऱ्यांचे चित्त त्यांच्याकडे ओढ घेत असे. त्या चित्तातील अन्य विचार मावळून जात. भगवंतांनी अर्जुन, उद्धव, नारद इत्यादींना उपदेश करण्याच्या निमित्ताने अशी वाणी प्रकट केली की तिचे पठन, चिंतन, मनन करता करता आज या कलियुगातही भाविकांची चित्ते इतर विचार सोडून परमात्म चिंतन करू लागतात. तसेच त्यांच्या चरणांकडे ज्यांची दृष्टी जायची ते आपले चालणे बोलणे विसरून तेच एकटक पाहत राहायचे. श्रीधर स्वामींनी हरिविजयात यावर सुंदर कल्पना केली आहे. ते लिहितात, भक्त आपल्या चरणांवर एवढे प्रेम का करतात, त्यांची त्यांना एवढी गोडी का, हे भगवंतांना कळेना. ते जाणून घेण्यासाठी जणू त्यांनी गोकुळात बालरूप घेऊन
आपल्या पायाचा अंगठा चोखायला सुरुवात केली. असे चरण या भूतलावर ठेवून त्यांच्या दर्शनाने भाविकांची कर्मे त्यांनी थांबवली आणि लीला तर अशा इतक्या केल्या की पूर्ण विरक्त व परब्रह्म स्वरूप अशा श्रीव्यास, श्री शुकाचार्य यांच्यापासून या क्षणापर्यंतचे संत कवी त्यांचे वर्णन करून थकले. पण त्या लीलांच्या वर्णनाची गोडी काही कमी झाली नाही. संत कवींनी रचलेली ही काव्ये वाचून त्या वर्णनानुसार असलेले भगवंतांचे ध्यान करून पृथ्वी तलावरील असंख्य मानव उद्धरून गेले आहेत. अशा रीतीने स्वतःचे दिव्य रूप, दिव्य वाणी व दिव्य चरण यांच्या योगाने त्यांनी तात्कालीन मानवांची ज्ञानेंद्रिये, चित्त व कर्मेंद्रिये यांचे व्यापार थांबवून त्यांना मुक्ती प्रदान केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या व त्यांच्या भक्तांच्या लीलांचे गायन करून आजही व पुढेही सामान्य भाविकांनी मुक्त व्हावे अशी व्यवस्था करून ठेवली. सामान्य मानवासाठी भगवत अवताराचे व हे महत्वाचे प्रयोजन आहे. तसेच जे तपस्वी साधना पूर्ण झाल्यामुळे अनुग्रहाला पात्र असतात त्यांच्या उद्धारासाठीही भगवंत अवतार घेऊन नाना लीला करतात. जसे प्रभू रामचंद्रांनी 12 वर्षांचा वनवास पत्करून वनातील किती वृक्षवेलींना सीते म्हणून शोकाच्या बहाण्याने आलिंगन देऊन वा स्पर्श करून उद्धरले प्रभूच जाणे. श्रीकृष्णांनी पुतना, यमलार्जुन, अघासूर, कंस इत्यादींच्या उद्धारासाठीच नाही का अवतार घेतला? करुणासागर, भक्तवत्सल भगवान अशा कितीतरी कार्यासाठी अवतार घेत असतात. त्यांची ही लीला चरित्रे श्री व्यास, वाल्मिकींच्या सारखे महाकवी सुश्लोक करून ठेवतात. त्यांच्या पठनाने मननाने भगवान संतुष्ट होऊन भक्तांचा उद्धार करतात. गीतेत भगवान सांगतात, अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्त्यामिति मे मतिः. जो आमचा हा धर्माला अनुसरून असणारा संवाद पठन करील, त्याचे चिंतन करील, त्याने मला उद्देशून ज्ञानयज्ञ केला असे मी समजेन. अर्थात असे संवाद भागवतात अनेक ठिकाणी ग्रथित आहेत. त्यांच्या पठनाची फळेही त्या त्या ठिकाणी सर्वत्र दिली आहेत. पण कोणतीही साधना सामग्री गोळा न करता केवळ पठन मननाने ज्ञानयज्ञ हातून घडणे हे कमी आहे का? श्रीमद भागवताचे वर्णन करताना तर म्हटले आहे, श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परेरीश्वरः सद्यो रुधवरुध्यतेत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्त क्षणात. जेव्हा पुण्यवान माणसे श्री व्यास महर्षी विरचित श्रीमद भागवत श्रवण करण्याची इच्छा करतात व श्रवण करू लागतात, त्याच क्षणी त्यांच्या हृदयात भगवान येऊन स्थिर राहतात. मग इतर साधने हवीतच कशाला? अशा या भगवत स्वरूप ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत असल्याने संस्कृतचा परिचय नसलेल्या पण भक्ती मार्गावर वाटचाल करणाऱ्या भाविकांना त्याची गोडी कळणे कठीण. त्यासाठी हा ग्रंथ त्यांच्या भाषेत अनुवाद करण्याची योजना आम्ही आखली. त्यानुसार 1941 पासून हिंदी अनुवादाच्या 2001 पर्यंत 40 आवृत्ती निघाल्या
मराठी भाषिकांसाठी मराठी अनुवादासह पहिली आवृत्ती इसवी सन 2005 मध्ये प्रकाशित झाली. तिला वाचकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून ज्यांना संस्कृत श्लोक वाचता येत नाहीत पण भागवताचा विषय जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी केवळ मराठी अनुवाद असलेली ही नवी आवृत्ती आम्ही प्रकाशित करीत आहोत. या आवृत्तीत संस्कृत संहिता सोडली तर बाकी सर्व साहित्य आहेच. शिवाय विशेष फल देणारी स्तोत्रे समाविष्ट केली आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे आहे की ज्यांना संस्कृत भाषा येत नाही पण पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी या ग्रंथावर पारायण करण्यास हरकत नाही, कारण यात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही. पूर्ण अनुवाद जसाच्या तसा दिलेला आहे. शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे थोर भगवत भक्त व राष्ट्रभक्त परमपूज्य स्वामीजी श्री गोविंददेव गिरी आचार्य किशोरजी व्यास यांनी स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून या ग्रंथाचे पारमार्थिक, ऐहिक, साहित्यिक इत्यादी महत्व विशद करणारी सारगर्भ प्रदीर्घ प्रस्तावना लिहून दिली. ती या ग्रंथात आम्ही प्रकाशित करीत आहोत. वाचकांनी ती अवश्य वाचावी. त्यांनी भगवत प्रेरणेने दिलेल्या या सेवेबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. भगवत प्रेमी भाविक नेहमीच्याच आस्थेने या ग्रंथाचेही स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगून हे नवे सुमन भगवत चरणी समर्पित करीत आहोत. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पेये तेन त्वदग्न गीग कमले रतिम मे यच्छ शाश्वतीम. हे गोविंदा, तुमची वस्तू मी तुम्हाला समर्पण करतो. त्यायोगे तुमच्या चरणकमलांचे शाश्वत प्रेम मला द्या. श्री कृष्णार्पणमस्तु. विनीत प्रकाशक.